गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. आज गुढीपाडवा आहे आणि 30 तारीख आज आहे. 30 तारीख गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि उद्याच्याला रमजान ईद आहे. रमजान ईद आणि गुढीपाडवा या दोन्ही दिवशी आपण जे सवलतीचे प्रवेश 999 मधले आहेत ते देत आहोत. त्यासाठी 8806597047 या क्रमांकावर आपल्या क्लासच्या संपर्क करून तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी ज्यांचा प्रवेश घ्यायचा राहिला त्यांनी प्रवेश घ्यायचा आहे. लाईव्ह क्लासला रोज सायंकाळी 8:30 ते 10 या वेळेत लाईव्ह क्लासला झूम मीटिंग वर बसते. युट्यूब लाईव्ह नाही, झूम मीटिंग. म्हणजे जिथे तुम्हाला प्रश्न डाऊट काही असेल तर तुमचे माईक चालू करून मला प्रश्न विचारले जातात, तुमचे डाऊट क्लिअर केले जातात. सर्वात महत्वाची जी सूचना आहे ती असते लाईव्ह क्लासला ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना 10-10-20 मार्काच्या 140 टेस्ट 7 दिवसात सोडवा असं म्हटलेलं आहे. अतिशय सोप्या टेस्ट आहे, पण बेसिक साठी या टेस्ट खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी मराठी, इंग्लिश, मराठी, मॅथ आणि बुद्धिमत्ता म्हणजे IT याच्या टेस्ट आहेत. या टेस्ट 140 टेस्ट 7 दिवसात सोडवतात. दुसऱ्या 140 टेस्ट तयार आहेत. अशा 450 टेस्ट लाईव्ह क्लासच्या मुलांना घटक वाईज मिळतात. त्या टेस्ट तुम्ही सोडवायच्या आहेत. याला हलक्यात घेऊ नका. दररोज 2-2 तास अभ्यास करा असं म्हटलेलं आहे. किमान टेस्टचा अभ्यास 2 तास. 2 तास लाईव्ह मध्ये बसा आणि 2 तास स्वतः अभ्यास करा. असा अभ्यास करा. IT आणि मॅथ 120 गुणांसाठी आहे. त्याच्यामुळे IT आणि मॅथचा असा दिवस नाही की त्या गोष्टी मी अभ्यास केला नाही असा दिवस जाता कामा नये. सर्वात महत्वाचं म्हणजे विवेकानंद क्लासेस नावाचं आपलं युट्यूबला चॅनल आहे. विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलवर अतिशय महत्वाचे TIT संदर्भातले आणि अभ्यासा संदर्भातले भरपूर व्हिडिओ या चॅनलवर आपण पाठवत असतो. राम शेप सर यांचं चॅनल आहे. म्हणजे या चॅनलवर मी स्वतः तुम्हाला अनेक महत्वाच्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या गरजू मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. त्यांनाही सबस्क्राईब केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत. आपल्याकडं 25,000 लोक ग्रुपला जॉईन आहेत, पण या सगळ्या लोकांनी ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आणि त्यांची अपेक्षा आहे की दररोज मी अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक त्या प्रत्येक ग्रुपवर पाठवावी. असं होणार नाही. काही दिवस आपण ते तुम्हाला पाठवत असतो सर्वांना. तर त्यामुळं विवेकानंद क्लासेसच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून युट्यूबला जे जे मी अपलोड करेन ते तुम्हाला लगेच दिसेल आणि तुम्हाला ते पाहता येईल. TITच्या प्रश्नाच्या संदर्भाने गणित असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, IT असेल किंवा इतर काही अपडेट असतील तर त्या तुम्हाला या चॅनलवर मिळतील. आणि परत एकदा सांगतो की उद्याच्याला रमजान आहे, आज गुढीपाडवा आहे. या 2 दिवशी आपण 999 या सवलतीच्या दरामध्ये प्रवेश घेणार आहेत. आता इथं मात्र प्रवेश तुम्हाला माहिती आहे की हाऊसफुल होत आले. ज्यांनी लाईव्ह क्लास मध्ये ऍडमिशन घेतले त्यांचे लक्षात आलं, पण तरीही या 2 दिवशी आपण ते प्रवेश 999 मध्ये देत आहोत. महाराष्ट्रातल्या अनेक क्लासेस वाल्यांनी आपला मिशन TITचा संदेश 25,000 लोक आपल्यापाशीच आणि इतर ग्रुपचे 25,000 लाखभर लोकांपर्यंत आपण पोहोचलो. अनेक क्लासवाल्यांनी त्यांच्या फीस हे 5,000वरून 3,000वर 3,000वरून 2,000पर्यंत आता आणलेले आहेत. काल तर मी पाहिले की कुणीतरी 1,500पर्यंत त्यांची फीस आणलेली आहे. नामांकित जे शिकवणारे मोठमोठे क्लास ज्यांच्याकडे हजारो विद्यार्थी आहेत असं ते म्हणतात, त्यांच्या फीस कमी झाल्या आहेत. आपण त्यांच्या फीस अजून कमी करण्याचा प्रयत्न 999 वर सगळेजण आले पाहिजे किंवा याच्याही खाली आले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार आहोतच. पण सध्या तरी आपल्याकडे ऍडमिशन हाऊसफुल होत आल्यामुळं आपण इतर लोकांना जास्तीत जास्त घेऊ शकत नाहीत आणि ज्यांना घेतलंय त्यांनी लाईव्हला बसणं नितांत गरजेचं आहे. ते जर बसले नाहीत तर मग आपण वेगळा विचार करूयात किंवा त्यांची जागा इतर विद्यार्थ्यांना दिली. सुभाषचंद्र शिव सर आपल्या सोबत आले. सुभाषचंद्र शिव सरांना मी आमंत्रित करतो. सुभाषचंद्र शिव सर बुद्धिमत्ता हा घटक शिकवणार. सुभाषचंद्र शिव सर विल बी कंटिन्यू. सुभाष सर. हा राम सर, सुरू करू का?
ओके, हा स्पॉटलाइट हा सर. पद्धतीने हा हा केलंय. हा. माझा आवाज व्यवस्थित येत आहे? यस. येस. काल आपण ओपन डायस या टॉपिकवर जास्तीत जास्त उदाहरण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्या, म्हणजे जास्तीत जास्त टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे, जास्तीत जास्त उदाहरणं घ्यायचे. आणि आता लक्षात घ्या, ह्या पेपरवर सोडवल्यामुळं सगळ्यात महत्वाचा फायदा काय, तर तुम्हाला मी प्रश्न लिहिण्यामध्ये 1 सेकंद सुद्धा वाया जात नाही. मी क्लास सुरू करायच्या अगोदर किमान 1 तास 1.25 तास बसतो, हे सर्व लिहून काढतो मी. कारण की जेणेकरून क्लास सुरू झाल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त समजून घेण्यामध्ये वेळ जावा, एखादा प्रश्न समजून घेण्यामध्ये वेळ जावा आणि उदाहरण जास्तीत जास्त व्हावे, हा माझा हेतू आहे. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत लक्षात आलेलं आहे. आज आपण ओपन डायस किंवा फक्त डायस वरले उदाहरण घेतलेले आहेत. अगोदर आपण गाळलेले पद शोधणे ह्याच्यावर सुद्धा आपण उदाहरण घेतलेली आहे. आज जवळपास मला वाटतं आपण चौथा टॉपिक सुरू करायला आहोत, अक्षर मालिका. जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या 2017च्या आणि 2022च्या, तर ह्याच्यावर प्रचंड उदाहरणं, किमान एका प्रश्नपत्रिकेमध्ये 200 पैकी कमीत कमी 3 ते 4 उदाहरणं या अक्षर मालिकेवर आहेत. 4 उदाहरणं, 200 पैकी 4 उदाहरणं, म्हणजे फार मोठं वेटेज ह्याच्यावर आहे, फार मोठं वेटेज आहे. त्यामुळं आपण 2 ते 3 दिवस आपण जास्तीत जास्त उदाहरणं घ्यायचा प्रयत्न करू, समजून घ्यायचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित साथ दिली तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, हे अक्षर मालिकेमध्ये ए पासून झेड पर्यंत अगोदर आपण सगळे या पद्धतीनं लिहून घ्यायचे आहेत अक्षर. म्हणजे सुरुवातीला 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने झेड पर्यंत गेलो होतो आपण. इथं झेड पर्यंत गेलो होतो आपण. तर आपल्याला शेवटचा अक्षर आहे, झेड अक्षर आहे 26व, वाय अक्षर आहे 25व, एक्स अक्षर आहे 24व आणि डब्ल्यू अक्षर आहे 23व. असं सरळ जर गेलात, परंतु अनेक वेळा काही प्रश्न मुद्दामून त्याची काठिण्य पातळी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक काही वेळेस काय करतात, ते झेड ला नंबर 1, वाय 2 3, डब्ल्यू ला 4 5, असं आपण जर उलट्या क्रमाने गेलो होतो आपण, तर ए अक्षर आहे 26. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अक्षराला क्रमांक द्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय करतात ते, ए बी सी डी ही जसं 26 नंबर पर्यंत येते, 26 पर्यंत, तसं 27 28 29 सुद्धा घ्यावं लागतं. झेड 26 आहे, आता 27 अक्षर म्हणजे काय असणार आहे, उलट इकडे यायचं 27 अक्षर. जर ए बी सी डी जसं 1 2 3 4 झालं, तसं झेड अक्षर 26वा असेल, तर बऱ्याच वेळा 27 28 29 सुद्धा येतात. त्यावेळेस म्हणजे 26 झेड आहे, तर ए नंबर आहे 27वा, 28वा बी नंबर. आपण आता उदाहरणं घेतो. उदाहरणं घेताना आपल्या हे सगळं लक्षात येणार आहे. आपण जास्त वेळ न घालवता प्रत्यक्ष उदाहरणावर आपण वेळेत लवकर येऊ. तर सर्वांनी शक्य झाल्यास हे ए बी सी डी 26 अक्षरापर्यंत आपल्या एकाच ओळीत यावेत. रजिस्टरच्या आडव्या पद्धतीने लिहा वाटलं तर. जर तुम्ही असं लिहा वाटलं तर तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो मी. 1 मिनिट वेळ देतो, ही व्यवस्थित लिहून काढा. स्टार्ट. 1 मिनिट वेळ सुरू झालेला आहे. लवकर लिहून काढा, म्हणजे जेणेकरून मला आता उदाहरण फास्ट घ्यायचे आहेत. लिहून झाल्यानंतर येस म्हणून टाका. चॅट बॉक्स मध्ये यस म्हणून टाका, वरून बी आणि पाठीमागून सुद्धा. लवकर आपल्या रजिस्टरवर, आपल्या वहीमध्ये
हे लिहून काढा. लिहून काढलं का? चालेल, मी स्टार्ट करतो. स्टार्ट करू. यस, अजून 2-3 जणांनी यस टाकल्यानंतर मी सुरू करतो. यस, यस, ओके. आता लक्षात घ्या. ओके ओके ओके, बस. मी आता सुरू करायला लावलो आहे. आता हे अक्षर मालिका लक्षात घ्या. WLTJ, प्रश्नार्थक चिन्ह, HNF, हे 16 डिसेंबर 17च्या परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. मी डायरेक्ट सर्व उदाहरणं फक्त परीक्षेत आलेले घ्यायला लागले मुद्दाम. म्हणजे तुम्हाला काठिण्य पातळी काय असते तुम्हाला समजून सांगायची गरज पडू नये. आता लक्षात घ्या, डब्ल्यू आहे, डब्ल्यू नंतर एल आहे, एल नंतर टी आहे. आता डब्ल्यूच्या नंतर टी जवळचा आहे, लक्षात घ्या. एलच्या जवळचा जे आहे, हा, नंतर प्रश्नार्थक चिन्ह, नंतर जेच्या जवळचा एच आहे आणि एचच्या जवळचा यप आहे. तुम्हाला लक्षात यायला असेल, एल आणि डब्ल्यू आणि टी हे जवळचे, एकाडेक जवळचे अक्षर आहेत. तर काय कसे जवळचे आहेत ह्याला आपण नंबर देऊ बरं. नंबर दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हे ह्याचा क्रमांक काय असतो. आता डब्ल्यू, डब्ल्यू किती आहे नंबरला? 23. एल चा नंबर किती आहे? एल चा नंबर 12 आहे. टी चा नंबर किती आहे? 20. जे चा नंबर किती आहे? 10. प्रश्नार्थक चिन्ह. एच, एच चा नंबर किती आहे? 8. आणि एन चा नंबर किती आहे? 14. एफ चा नंबर किती आहे? 6. तुम्ही नीट पहा. डब्ल्यू, टी, टीच्या नंतर हा आपलं प्रश्नार्थक चिन्ह आहे, नंतर एन आहे, नंतर एलच्या नंतर जे, जेच्या नंतर एच, एच नंतर एफ. आता एल, डब्ल्यू 23 आहे, टी किती आहे? 20 आहे. म्हणजे 23 आहे, इथं 20 नंबर आहे, म्हणजे 3 ने कमी झालाय. हा किती नंबर कमी झालाय आपल्याला माहित नाही, तर प्रश्नार्थक चिन्ह आहे. नंतर याच क्रमानं 14 कमी झाले, म्हणजे 3 न कमी झाले 20. समजा 3 नच कमी झाले असं गृहीत धरू, तर 3 न कमी झाल्यास 23, 20, 17 येईल इथं. ठीक आहे, 17. आणि 17 मधून 3 कमी झाले 14. ओके, म्हणजे इथं लागायला लागलेलं आहे. आता 17व्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे? 17व्या नंबरवर क्यू अक्षर आहे. 17व्या नंबरवर क्यू अक्षर आहे. आता बघा, एल, एल 12 आहे, एल वरून जे आहे 10 नंबरवर आहे, जे वरून 2 न कमी झालंय 8 झालंय, एच 2 न कमी झालंय 6.
म्हणजे एकाड एक जर संख्या आपण बघितल्या तर ह्या दोन दोन न कमी व्हायला लागल्या. डब्ल्यू ची जी सिरीज आहे WTQN, हो का, 23 20 3 न कमी झालं, अजून 3 न कमी झालं 17, अजून 3 न कमी झालं 14. म्हणजे 17व्या नंबरवर काय आहे? क्यू आहे. ऑप्शन नंबर 4 डी. डी ऑप्शन आहे, क्यू अक्षर आलेलं आहे. सर्वांना समजलं असल? सर्वांना समजलं आहे? आता आपण थोडं पुढं जाऊ. आता QN, क्यूचा नंबर बघू आपण. का QR, QR, क्यूचा नंबर बघा. क्यूचा नंबर आहे 17, आर चा नंबर आहे 18, आर नंतर TA, आर नंतर TA 20 नंबर, टी नंतर डब्ल्यू आहे 23 नंबर. आता बघा 17 नंतर 18 डायरेक्ट आहे, नंतर 2 न वाढलंय, नंतर इथं 3 न वाढ झाली, इथं 17 18 आहे, नंतर इथं 2 ची वाढ आहे, इथं 1 ची वाढ, इथं 2 ची वाढ, इथं 3 ची वाढ, आता 4 ची वाढ. म्हणजे 23 मध्ये 4 मिळवले, 23 मध्ये 4 मिळवले किती होतात? 27. 27व्या नंबरला कोणता येईल अक्षर? बघा, हे झेड आहे 26व्या नंबरला. 27वा अक्षर कोणता येईल? हा 27 उलट गेलो होतो आपण. हे ए अक्षर किती होईल? 27 मुळे, म्हणजे ए अक्षर आहे इथं. आता एन नंबर, एन नंबर कितवा घ्यायचा आता? एन, एन आहे 14, पी नंबर आहे 16, एस नंबर आहे 19, डब्ल्यू नंबर आहे 23. आता कितीची वाढ आहे? 14, 2 ची वाढ, नंतर 16 आणि 19 3 ची वाढ, 19 आणि 23 4 ची वाढ झाली. आता 5 ची वाढ झाली पाहिजे. हा, डब्ल्यू मध्ये 23 मध्ये 5 मिळवले 28. आता 28व्या नंबरला कोणतं अक्षर येत आहे? लक्षात घ्या, ही 26व्या नंबरला 26 आहे, झेड नंबर 26, ए नंबर 27 आणि बी नंबर 28. म्हणजे 28व्या नंबरवर बी अक्षर येतं. समजलं का सर्वांना? डबल सांगू, पुन्हा एकदा सांगू? आज सर्व शांतता दिसायला लागली बा. गुढीपाडव्यामुळं काय, पूर्णामुळं, पूर्णाचं जेवण झाल्यामुळं मला वाटतं थोडं निवांत चालू आहे. पुढं जाऊ का? समजलं का? स्क्रीन व्यवस्थित दिसायली का? का स्क्रीन मध्ये प्रॉब्लेम झालाय?
स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे का? नाही दिसत स्क्रीन. आता व्यवस्थित दिसत आहे का? ओके. व्हायला लागले त्यामुळं प्रॉब्लेम व्हायला लागले. अजून एकदा स्क्रीन खराब झालेली आहे. चला आपण दुसरं घेऊ, आपण तिसरं एक्झाम्पल. व्ही. आता व्ही अक्षर बघा आता. हम्म व्ही अक्षर. आता व्ही सिंपल आहे हे उदाहरण. व्ही आहे 22, यू आहे 21, हा नंबर माहित नाही. आर नंबर आहे 18, पी नंबर आहे 16, ओ नंबर आहे 15, एम नंबर आहे 13 आणि एल नंबर आहे 10. आता इथं काय दिसतंय तुम्हाला? एक न कमी झालंय, इथं 2 न कमी झालंय, इथं 3 ने कमी झालंय. सॉरी, 2 न, 3 ने. बी नंबर आहे 22, एल 12 आहे. हा, एल 12 आहे. ओके. आता इथं इथं फक्त 1 न कमी झालंय. आता इथं काय व्हायला पाहिजे बघा, आपण इथं बघू, आपण उलट जाऊ. इथं 1 न कमी झालंय. हम्म इथं 2 न वाढ झाली, इथं 1 न वाढ झाली, 12हून 13 झालंय, 1 न वाढ. 13हून 15 झाली, 2 ची वाढ. 15हून 16 झाली, 1 ची वाढ. हम्म तर 16हून 2 वाढ झाली. आता इथं 1 ची वाढ व्हायला पाहिजे, फक्त 1 ची वाढ. म्हणजे काय व्हायला पाहिजे? इथं 19 नंबर आला पाहिजे. 19 नंबरला काय आहे इथं? यस. 19 नंबरला काय? यस अक्षर आहे. बघा, 1 ची वाढ +1, नंतर 2 ची वाढ +2,
नंतर +1 ची वाढ, नंतर +2 ची वाढ, इथं फक्त +1 ची वाढ, नंतर +2 ची वाढ, नंतर फक्त +1 ची वाढ. या पद्धतीनं एक एक ची वाढ दिसत आहे. हम्म पुढचं चौथं सोडवा बरं. चौथं सोडवा. चौथं सोडवा. चौथं सोडवा. आज पूर्ण शांतता दिसायली चॅट बॉक्सवर. योगिताताईंचं बरोबर आलेलं आहे. माधुरीताईंचं सुद्धा बरोबर आलेलं आहे. दीपालीताईंचंही बरोबर आलेलं आहे. सुप्रियाताईंचंही बरोबर आलेलं आहे. धनलक्ष्मीताईंचंही बरोबर आलेलं आहे. श्रेया देशमुख. बरोबर आहे उत्तर. पाचवं सोडवायचा प्रयत्न करा. बरोबर आहे. स्वप्नालीताईंचंही बरोबर आहे. पाचवं सोडवायचा प्रयत्न करा. पाचवं विद्याताईंचं बरोबर आहे. हे परीक्षेत आलेले उदाहरणं आहेत. टेटच्या फायनल परीक्षेमध्ये. यस, योगिताताई बरोबर आहे. सुप्रियाताई बरोबर आहे. कमीत कमी 3 ते 4. यस, बरोबर आहे माधुरीताई. चला, बाकीचे प्रयत्न करतायत का नाही की? हर्षदाताई बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. मला वाटतं मी समजून सांगायची गरज आहे का? समजून सांगू का? हो म्हणा मग, समजून सांगायचं असेल तर हो. नाहीतर पुढे चलू का? सांगू का? स्नेहलताई ओके. आता ई चा क्रमांक अक्षर मालिकेमध्ये पाचवा आहे. नंतर ए आहे. आय चा नंबर 5 आहे. ई चा नंबर 5 आहे. ओ चा नंबर 15 आहे. के चा नंबर 11 आहे. एस चा नंबर 19 आहे. ओ चा नंबर 15 आहे. वाय चा नंबर 25 आहे. यू चा नंबर 21. आता तुम्ही नीट पहा. 5, 9, बघा पहिलं अक्षर फक्त. 5, 9, 15, यस 19, वाय 25. म्हणजे बघा 5 आणि 9, 4 ची वाढ. नंतर
6ची वाढ. नंतर 15 ते 19 4ची वाढ. नंतर 19 ते 25 6ची वाढ. 4ची वाढ. पहिलं अक्षर बघायचे हा फक्त आपल्याला. कितीची वाढ आहे पहिलं अक्षर. 4ची वाढ झालेली आहे. नंतर 6ची वाढ आहे. नंतर 4ची वाढ आहे. नंतर 6ची वाढ आहे. आता 4ची वाढ झाली पाहिजे. 25 नंबर किती झालं पाहिजे? 29. 29 झालं पाहिजे. आता 29वं अक्षर कोणतं आहे? आपल्याला माहित आहे. झेड नंबर 26 आहे. म्हणजे आता 29 काय येईल? ए नंबर 27, बी नंबर 28 आणि सी नंबर 29. सी नंबर 29. आता ह्याच्यात सी नंबर कुठे आहे रे ऑप्शन मध्ये? हा. आता पुढचं बघा सेकंड अक्षर. ए नंबर 1. ई ची वाढ आहे 4ची. नंतर के नंबर 6ची वाढ आहे. नंतर 4ची वाढ आहे. नंतर 6ची वाढ आहे. आता 4ची वाढ पाहिजे. 21 मध्ये 4 मिळवले 25. 25वं अक्षर कोणतं आहे? 25वं अक्षर वाय. समजलं का सर्वांना रे? यस. स्नेहलताई यस. ओके. यस. चला आता पुढचं घेऊ आपण. यस. माधुरीताई यस. ओके. चला आता 6वा प्रश्न ट्राय करा. मला वाटतं सोपा आहे, अवघड नाहीये. नाही 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 चेतनाताई ऑप्शन 1 नाही. माधुरीताई अक्षर 1 नाही. नाही नाही 6वं ना? 6वं. अरे एक मिनिट, सॉरी सॉरी सॉरी, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. 6व्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. सॉरी हा. बरोबर आहे, योगिताताई बरोबर आहे. ओके. हा. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मला वाटतं समजून सांगायची गरज आहे का नाही? एकदम सिंपल आहे. सर एक विचारायचे होते, बोला. योगिताताई बोला. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. हे 17 डिसेंबरचं उदाहरण आहे. बरोबर आहे, ऑप्शन 1 बरोबर आहे. टी. काय विचारायचंय? राम सर, योगिताताईंचा माईक ऑन करा. राम सर. राम सर.
हा, योगिता ताई तुमचा माईक ऑफ केलाय वाटतं मी, ऑन केलाय. हा सर. हा बोला सर. मॅडम मॅडम हा, बोला ताई जसं बोला. 5वी स्कॉलरशिपला 5-5चे गट असतात अक्षर मालिकेमध्ये, हो आणि झेड अक्षर नसतं, हो. तसं नसतं का याच्यामध्ये, म्हणजे टेटसाठी? डबल एकदा सांगा, मला प्रश्न नाही समजला. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मी पाहिले तर ABCDE असे 5-5चे गट असतात, आणि झेड हो हे बरोबर अक्षर आहे. घेतलं जात नाही अक्षर मालिकेमध्ये. बर 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 बर. हा, तर तशा पद्धतीने टेट मध्ये नसतं का? म्हणजे झेड अक्षर इथं नाही दिसतंय ना, म्हणून विचारलं. नाही नाही नाही, कारण की मी 2017च्या सर्व प्रश्नपत्रिके हे 2017च्या सर्व प्रश्नपत्रिकेमधले उदाहरण आहेत. तर तुम्ही हम्म, हम्म. तसं म्हणायला तसं काही नाहीये. मला काही दिसलं नाही तसं तुम्ही म्हणायला तसं. नाही नाही, 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकांमध्ये तसं आहे. बर बर बर. परंतु हा, चालेल. नाही, आपल्या टेटला तसं नाहीये. बर बर, चालेल. नाही, हो, ओके ओके. तर आपण पुढचं उदाहरण घेऊ आता. बरोबर आहे माधुरीताई, योग्य उत्तर आहे तुमचं. बरोबर आहे. येस, योगिताताई बरोबर आहे उत्तर. गायत्री ताई बरोबर आहे, योग्य उत्तर आहे. यस यस. लक्षात घ्या. हे ऍक्च्युअली परीक्षेत आलेले उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्हाला अवघड सोपे वाटत असेल, तुम्ही बघा लक्षात घ्या. स्तर फार काही मला काही वाटलं नाही ह्याचा स्तर परीक्षेतला. यस, स्नेहलताई बरोबर आहे. ऑप्शन नंबर. डबल सांगायची कुणाला गरज आहे का? डबल सांगू का? सुप्रियाताई बरोबर आहे. डबल सांगायची गरज आहे का? ऑप्शन सी एन. महादेव सांगू का? महादेव सांगू का? तुमचं चॅट बॉक्स ओपन करू का? माईक ओपन करू का? ओके, थांबा एक मिनिट हा. महादेव आपण बोलूत. हा बोला महादेव बोला. हो सर. अं, बघा आता पी चा नंबर अक्षर मालिकेत 16 आहे. ओ ओ चा 15 आहे. एम चा आहे 13 आणि एल चा नंबर आहे 12. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय इथं? तर 16 एक एक कमी झालं दिसतंय का रे? यस, एक एक कमी झालंय. म्हणजे 16, 15 इथं किती नंबर पाहिजे? महादेव बोला. 16, 15 इथं किती पाहिजे नंबर? शेकडा अक्षरचं सांगा. 14 पाहिजे. 14व्या नंबरला काय आहे? एन आहे. ओके. आणि ही तर लय सिंपल आहे बघा. A B C D E
सी असेल इथं. 1 2 3. सिंपल आहे. समजलं असेल महादेव. महादेव सर. यस सर. ओके. चला आता पुढचा प्रयत्न करा. सचिन. सचिन सर. यस. आणि प्लीज, अरे यार, इथं सर बी आहेत का? सगळे तुम्ही बोला राव. मला वाटतं फक्त शिक्षिकाच आहेत काय की बाबा. भावी शिक्षकाच उपस्थित आहेत असं वाटत होतं मला. स्क्रीन क्लिअर दिसते का? आता फोन येऊन गेला मला वाटतं. स्क्रीन स्क्रीन बदलली का? यस, मी चेंज करतो थांबा. सॉरी 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 फॉर इनकन्व्हिनियन्स. आठवं उदाहरण. यस. प्रयत्न करायलात का सगळेजण? यस. माधुरीताई. यस. कुणाला समजलं नसेल तर मला टाका. हर्षदताई. यस. कुणाला समजलं नसेल तर मला प्लीज विचारा. सुप्रियाताई, मी सांगू का? यस. कुणाला मी डबल समजून सांगू का? समजून सांगायचं असेल तर यस हो म्हणून टाका. सर प्लीज सांगा. ओके. चेतनाताई, मी सांगतो मी. हा. यस. सुप्रियाताई, मी सांगतो डबल एकदा. हम्म. आता GKF ह्याचा जर नंबर पाहिला आपण, 7 11 6 9 16 3 12 20 25 16 23 20 21 25 14. आता तुम्ही नीट पहा. आता पहिलं अक्षर बघू. 7 9 2 ची वाढ, 3 ची वाढ, 4 ची वाढ,
5ची वाढ, आता 6ची वाढ. बघा 7 वरून 9 गेलं, 2ची वाढ झाली. नंतर 3ची वाढ, नंतर 4ची वाढ, नंतर 5ची वाढ. आता किती वाढ पाहिजे? 6ची वाढ पाहिजे. 6ची वाढ म्हणजे काय? किती व्हायला पाहिजे? 21 वरून पहिला अक्षर 21 6 मिळवले, 21 मध्ये 6 मिळवले, किती झाले? 21 मध्ये 6 मिळवले 27. नाही रे सॉरी, हा 6 वाढ झाली. 2ची, 3ची, 4ची, 5ची आणि 6ची. 21 मध्ये 6 मिळवले 27. 27 अक्षर म्हणजे कोणतं आहे रे? आता ही झेड आहे 26व. 27व अक्षर काय येईल? झेड नंतर ए, 27व अक्षर म्हणजे ए आहे पाहिजे. हा, आता ए ए ऑप्शन असलेले 2 पर्याय आहेत. जाऊ दे, आता दुसरं बघू आपण. 11, के नंबर 11वा आहे. नंतर पी 16वा नंबर आहे, 5ची वाढ झाली. नंतर पी वरून 5ची वाढ, नंतर 16ची 20 झाली, 4ची वाढ, 5ची वाढ, 4ची वाढ, 3ची वाढ, 2ची वाढ. बघा 5ची वाढ झाली, नंतर 4ची एक एक न कमी होती वाढ होत आहे. पुढचा अंक वाढतोय, परंतु एक एक न कमी वाढ होती. 23 वाढ झाली 2. आता कितीची वाढ व्हायला पाहिजे? +1ची. म्हणजे 25 वरून किती झाले पाहिजे? 26. 1ची वाढ. मग आता 26व अक्षर कोणतं आहे? झेड. झेड अक्षर आहे. मग आता ऑप्शन कोणतं आहे इथं? झेडचं AZG. AZG. समजलं का रे? समजलं असेल तर यस म्हणा. सुप्रियाताई समजलं, ओके, व्हेरी गुड. पुढचं ज्यांना समज नसेल, अजूनही समज नसेल तर मला विचारा प्लीज. असं काही म्हणू नका, काही मनात आणू नका की आपण एकदा विचारलंय आता कशाला विचारायचं. डबल सांगायचे तर डबल शब्द लिहा, डबल लिहा, काय अडचण, मी डबल सांगतो समजून. आणि हे ऍक्च्युअल परीक्षेत आलेले नंबर आहेत बरं का. तुमच्या परीक्षेचा स्तर हाच राहील, ह्याच्यापेक्षा खूप मोठा किंवा ह्याच्यापेक्षा कमी राहणार नाही. हा जो स्तर शिकायला लागलो, हा स्तर राहणार आहे. चला, कोमलताईने पुढचं बी सोडवलंय प्रश्न, व्हेरी गुड. कोमल, माधुरीताई बरोबर आहे तुमचं उत्तर. पूनमताई बरोबर आहे उत्तर तुमचं. योगिताताई बरोबर आहे उत्तर. हर्षदाताई बरोबर आहे उत्तर तुमचं. मुलांना प्लीज, शिक्षकांना माझी विनंती आहे, शिक्षिका उत्तर देत आहेत, शिक्षिका फार पुढे चालल्यात, प्लीज तुम्ही बरोबर या. सचिन सर यस, सचिन सर यस, योग्य उत्तर तुमचं. सुप्रियाताई बरोबर आहे उत्तर तुमचं. आता हे दीपालीताई बरोबर आहे उत्तर तुमचं. चला आता 10वं सोडवा, शेवटचं उदाहरण, आजचं शेवटचं उदाहरण. 10वं उदाहरण, आजचं शेवटचं उदाहरण. चेतनाताई बरोबर आहे उत्तर तुमचं. आज आपण 10 उदाहरण घेणार होतो. 10वं शेवटचं उदाहरण आहे. राम सर. यस सर, यस यस, रेडी सर मी. आर यू देअर? यस यस.
येस सर. 10वं उदाहरण घ्यायला लागलेले आहेत. एवढं झाल्यावर आपण बरोबर आहे. बरोबर आहे. आज फोन आवाज स्क्रीन उभी झाली. ओके ओके. राम सर आज लय फोन यायला लागले तो. फोन यायले. फार फोन यायला लागलेत आज. बर 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 बर. त्यानंतर कर. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला यायलेत कदाचित. गुढीपाडवा हा. झाले. सुप्रियाताई बरोबर आहे उत्तर तुमचं. मी समजून सांगणार आहे हे उदाहरण. हर्षदाताई बरोबर आहे उत्तर. हे उदाहरण समजून सांगणार आहे, काळजी करू नका. योगिताताई बरोबर आहे उत्तर तुमचं. सचिन सर यस करेक्ट. व्हेरी गुड. योगिताताई बरोबर आहे. व्हेरी गुड शब्बास. विद्याताई यस करेक्ट आन्सर. चला समजून सांगायचं का? समजलं? समजून सांगू का? का थांबायचं? ओके. सुप्रियाताई नको म्हणायला लागल्यात. समजून गायत्री ताई समजून सांगू का? ओके. स्नेहल ताई समजून सांगतो. ओके चलो. चला झेडचा नंबर ZUP 26. एक मिनिट. 26 26 21 16. AF नका. 26 21 16 11 6 1. Gचा नंबर 7 2 1 -1 1. इथं आता 4 नंबर आहे. इथं 4 किंवा 23.
आता इकडे बघा, आता तुम्ही नीट पहा. 26-21 P 5-5ची डिफरन्स आहे बघा. 26-21 5चा डिफरन्स, 21-16 5चा डिफरन्स, 5चा डिफरन्स, 5चा डिफरन्स, 5 वाले डिफरन्स असलेले कोणतं उदाहरण ह्याच्यात? 5चा डिफरन्स असलेला हा डिफरन्स आहे बघ. V चा नंबर आहे 22, Q चा नंबर आहे 17 आणि L चा नंबर आहे 12. बघा 22 आणि 17 5चा फरक, 17 आणि 22 12 5चा फरक. हा, हे योग्य उत्तर आहे. आणि ह्यातलं 3 उत्तर चूक आहेत, पण तरी पण आपण चेक करूया एकदा. एक उदाहरण चेक करूया 3 पैकी. 5-5चा डिफरन्स आहे, तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. आता इथं बघा, आपण एक उदाहरण म्हणून कोणतं उदाहरण चुकीचं आहे आपण बघू. V नंबर आहे 22, S नंबर आहे 19, L नंबर आहे 12. बघा ह्याच्यात 5-5चा फरक आहे का रे? 19, 22 आणि 19 कितीच फरक आहे? 3चा. 19 आणि 12 कितीच फरक आहे? 7चा फरक आहे. त्यामुळं ऑप्शन ही चूक आहे. ठीक आहे, त्यामुळे हे ऑप्शन चूक आहे. चला आपण इथंच थांबू. उद्या आपण ह्याच्यावर भरपूर उदाहरणं घेऊ. कमीत कमी, कारण लक्षात घ्या, 20 पैकी 3 ते 4 मार्क या अक्षर मालिका या चॅप्टरवर आहेत. त्यामुळे आपण 2-3 दिवस या चॅप्टरवर उदाहरण घेणार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं आहेत. चालतंय, चला अभ्यास करा, अजून उदाहरण सोडवा. गुड नाईट. राम सर, ओव्हर टू यू.